आपण पाहतोय मी सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सध्या या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण आहे। मराठा आंदोलकांची गर्दी काल सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आज देखील तितकीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पण एक चांगली बाब ही आहे की मराठा समन्वयक आहे त्यांच्याकडून एक मार्गिका मोकळी करण्याचं जे आवाहन आहे ते या सगळ्या मराठा बांधवांना करण्यात आलं आणि त्यानंतर एक मार्गिका जी आहे जी पुलाकडून मंत्रालयाच्या दिशेने जाते ती सध्या खुली करण्यात आलेली आहे। तर दुसरी मार्गिका जी आहे ती वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण या सगळ्या मार्गिकेवर या सगळ्या रस्त्यावरती मराठा आंदोलक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। जिथवर आपली नजर जाईल तिथवर आपल्याला भगव्या टोप्या भगवी उपकरणं घातलेली माणसं दिसतील आणि हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि पोलिसांनी सुद्धा समंजसाची भूमिका आज घेतलेली आहे। मराठा समन्वयकांना सांगूनच जो निरोप आहे तो या सगळ्यांना दिला जातो आणि त्यांच्या सांगण्यावरूनच हालचाली सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय। एकंदरीतच वाहतूक कोंडी फोडून काढण्याचं जे एक फार मोठं आव्हान आहे ते सध्या मुंबई पोलिसांपुढे ट्रॅफिक पोलिसांपुढे उभं टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सध्या तरी त्यांना यश येते असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण जी वाहतूक सकाळपासून आज 11:30 पर्यंत पूर्णपणे बंद होती ती आता हळूहळू सुरळीत करण्यात आलेली आहे। मागच्या अर्धा तासापासून ही ट्रॅफिक जी आहे ती सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।